नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर रघुनाथ शंकर घाटे लिखित श्री रामरक्षा रहस्य श्री हनुमान उपासनेसहित या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे इंद्रायणी साहित्य पुणे. आजचा आपला भाग चालला आहे 14वा आणि श्लोक आहे 11वा. पाताल भूतल व्योम चारिण छद्मचारिण द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामाभिः. पाताळात राहणारे राक्षस आणि दुष्ट प्रवृत्तीचे वृत्तीचे, भूतलावर म्हणजे पृथ्वीवर राहणारे क्रूर आणि दुष्ट वृत्तीचे, तसेच अंतरिक्षात संचार करणारे यक्ष किन्नर, अगर वामशक्ती असणारे, कपटी रूपाने वास करणारे अतृप्त आत्मे, अगर सूक्ष्मजीव, रामनामाने रक्षण केलेल्यांच्याकडे म्हणजे रामरक्षेची उपासना आणि रामरक्षा पठण करणाऱ्या रामभक्ताकडे नुसतं पाहू देखील शकणार नाहीत, तर त्यांच्या वाटेला जाण्याची, त्यांना त्रास किंवा उपद्रव देण्याची तर गोष्टच दूर आहे. सप्तशतीच्या पाठाला सुरुवात करण्यापूर्वी बाह्यभूतशुद्धी, स्थलशुद्धी, भूशुद्धी, भूतशुद्धी, विघ्नोत्सारण, आत्मरक्षण यासाठी काही तांत्रिक विधी करावे लागतात. पण रामरक्षेचे पाठ करणाऱ्या रामभक्ताला असे कोणतेही विधी करण्याचं कारणच पडत नाही. फक्त रामनामाच्या जपाने हे सगळं साध्य होतं. निषेधात सांगितल्याप्रमाणे राम रामाय नमः असा जप करावा. सिद्धी योगावर राम रामाय नमः असा जप करावा. केवळ अतिपापामुळे राम हे पवित्र नाम उच्चारणं अशक्य झाल्याने वाल्या कोळ्याने मरा मरा असं उलटं नाव उच्चारून देखील त्याचे वाल्मिकी ऋषीत रूपांतर झालं आहे. म्हणजेच यावरून रामनामाचं सामर्थ्य आपल्या लक्षात येतं. पण ते रामनाम घ्यायचं कसं, तर कबीर म्हणतात राम हमारा जप करे हम बैठे आराम. म्हणजेच ते नाम परावाणीत गेलं पाहिजे. त्यासाठी जबरदस्त श्रद्धा हवी. एका गुरूंच्याकडे त्यांच्या शिष्याने अशी इच्छा व्यक्त केली की आपल्याला पाण्यावरून चालण्याची सिद्धी प्राप्त व्हावी. तो शिष्य त्या गुरूंचा अतिशय आवडता असल्यामुळे गुरूंनी काही मंत्रसाधना करून एक पुडी त्या शिष्याजवळ दिली आणि सांगितलं की ही पुडी कायम जवळ ठेव, तुला पाण्यावरून चालण्याची सिद्धी प्राप्त होईल. त्याप्रमाणे त्या शिष्याने ती पुडी आपल्याजवळ ठेवली आणि गुरुस्मरण करून पाण्यावर पाय ठेवताच न बुडता पाण्यावरून चालत जाऊन नदी वगैरे जलाशय पार करण्याची सिद्धी त्याला प्राप्त झाली. असे बरेच दिवस गेल्यानंतर त्या शिष्याच्या मनात आलं की त्या पुडीत काय आहे ते पुडी उलगडून पाहावं. त्याप्रमाणे त्यांनी पुडी उलगडली. तेव्हा त्याला असं आढळून आलं की तुलसीपत्रावर फक्त राम अशी अक्षरं लिहून गुरूंनी ती पुडी दिलेली आहे. त्याला आश्चर्य वाटलं. त्यांनी विचार केला, यात काय मोठं सविशेष आहे. दरम्यान ते तुलसीपत्र वाळूनच गेलं होतं, म्हणून त्यांनी दुसरं ताजं तुलसीपत्र घेतलं आणि त्यावर राम अशी अक्षरं लिहिली आणि पुडी आपली केली त्याची आणि जवळ ठेवून पाण्यावरून चालण्यास सुरुवात केली. पण तो पाण्यावर न तरंगता पाण्यात बुडायला लागला. कसा बसा पाण्यातून बाहेर आला आणि आपल्या गुरूंच्याकडे जाऊन त्याने सगळा प्रकार त्यांना सांगितला. तेव्हा गुरूंनी त्याला सांगितलं, अरे तुझी श्रद्धा विचलित झाली त्यामुळे असं झालं. तू जर पुडी उलगडून पाहिली नसतीस ना तर असं झालंच नसतं. म्हणजे गुरूवर अविचल श्रद्धा पाहिजे. सागरावर सेतू बांधताना दगडावर राम अशी अक्षर अत्यंत श्रद्धेने लिहून वानरांनी ते दगड पाण्यावर टाकताच ते दगड न बुडता पाण्यावर तरंगले. पण प्रत्यक्ष रामप्रभूंनी दगड पाण्यात टाकले ना तर ते न तरंगता पाण्यात बुडले. ही कथा कदाचित आपल्याला माहिती असेल, कारण वानरांची नामावर जी श्रद्धा होती ना ती प्रत्यक्ष रामप्रभूंचीही नव्हती. अर्थात ही देखील रामप्रभूंची लीलाच होती. श्रद्धापूर्वक राम नाम घेतल्याने काय होऊ शकतं याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. 12वा श्लोक घेऊयात. रामेती रामभद्रेती रामचंद्रेती वा स्मरन् नरो न लप्पते पापर भुक्ती मुक्तींच विंदती. राम, रामभद्र किंवा रामचंद्र यापैकी कोणत्याही नावाने श्रीरामचंद्रांचं स्मरण करणाऱ्या मनुष्याला पाप लागत नाही. कोणत्याही प्रकारच्या पापांनी तो मनुष्य लिप्त होत नाही आणि त्याला सर्व प्रकारचे सुखोपभोग मिळतात आणि शेवटी
तो मोक्षप्राप्तीच करून घेतो. रामोत्तर तापनीय उपनिषदात रामाय नमः, रामभद्राय नमः आणि रामचंद्राय नमः अशी तारक मंत्राची 3 रूपं वर्णन केलेली आहेत. ही ओंकार रूप आणि ब्रह्मरूपही आहेत. पहिलं रामाय नमः या मंत्राचं सतरूप आहे. दुसऱ्या रामभद्राय नमः या मंत्राचं चितरूप आहे. आणि तिसऱ्या रामचंद्राय नमः या मंत्राचं आनंद रूप आहे. याचं विवेचन खूप विस्तारित आहे, पण ते मूळ उपनिषदातूनच पाहावं. सप्तशतीच्या 4थ्या अध्यायात 17वा श्लोक अशाच अर्थात आहे. अध्याय 4मधला आपण 17वा श्लोक ऐकूयात. दुर्गे स्मृता हरिसी भीतिमशेषः जंतोः स्वस्थैः स्मृता मतीमतीव शुभां ददासी दारिद्र्यदुःखभयहारिणीः का त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्धचित्ता. हे दुर्गे, नुसतं स्मरण करताच अखिल प्राणीमात्रांची भीती तू नष्ट करतेस. स्वस्थ चित्ताने स्मरण करता त्याला अत्यंत कल्याणकारक बुद्धी देतेस. सर्वांवर उपकार करण्याच्या बुद्धीने दारिद्र्य, दुःख आणि भय हरण करणाऱ्या हे देवी, तुझ्यासारखी दयार्दशील अन्य कोण आहे? वरील रामरक्षेच्या 12व्या श्लोकात जे सांगितलेलं आहे तेच सप्तशतीमधील या श्लोकातही सांगितलेलं आहे. हा संदर्भ देण्याचं मुख्य कारण म्हणजे सप्तशती पाठाला सुरुवात करताना प्रथम चरित्राचं पठण सुरू करण्यापूर्वी गुरुदेवता मैक्यम विभाव्य चंडीपाठच करावा असं म्हटलेलं आहे. म्हणजे दत्तगुरू आणि त्रिगुणात्मिका देवी जगदंबा या दोन्हीही देवता एकरूपच आहेत. म्हणजेच त्यांच्यात द्वैत मुळीच नाही आहे असा दृढ भाव ठेवून सप्तशतीचा पाठ करावा. आणि रामोत्तर तापनीय उपनिषदात असं प्रतिपादन केलेलं आहे की राम या बीजमंत्रात र या अक्षरावर ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं वास्तव्य आहे. म्हणजेच प्रभू रामचंद्र आणि दत्तगुरू यांचं अद्वैतच आहे. दोन्हीही शक्ती एकरूपच आहेत. सप्तशतीच्या 11व्या अध्यायात 7वा श्लोकही असाच आहे. सर्वभूता यदा देवी भुक्ती मुक्ती प्रदायिनी. म्हणजे सर्व भूतांमध्ये, सर्व जीवजंतूंमध्ये जी भरून आहे ती सर्व प्रकारचे सुखोपभोग आणि शेवटी मोक्ष देणारीच आहे. केवळ स्मरण मात्रे हे सर्व काही प्राप्त होतं. श्री दत्तगुरूंचा परमपूज्य श्री टेंबे स्वामीकृत जो मंत्र आहे तोही असाच आहे. स्मर्तुगामी स्वभक्तांना उद्धरता भवसंकटात. केवळ स्मरण मात्रे संसार सागर तारून नेणारे असे श्री दत्तदेवी स्वरूपी श्रीरामच आहेत. पुढचा श्लोक घेऊया 13वा. जगज्जैत्रेक मंत्रेण रामनाम्नाभिरक्षितम् यक्कंठे धारयेतस्य करस्था सर्वसिद्धयः. अखिल जगाला जिंकणाऱ्या, जगात कुठेही गेलं तरी जय प्राप्त करून देणाऱ्या राम या 2 अक्षरी श्रेष्ठ मंत्राने अभिमंत्रित, म्हणजे ताईत, गंडादोरा, अंगारा इत्यादी, जो गळ्यात घालेल, रामरक्षा पाठ करून कंठगत करेल, तोंड पाठ करेल, त्याला सर्व सिद्धी त्रास न होता मिळतील. म्हणजे सिद्धी हस्तगत होतील. भगवान श्री शंकरांनी रामनाम कंठात धारण केल्यामुळे त्या रामनामाच्या वैभवात ते इतके रममाण झाले की त्या ब्रह्मानंदातून युगानुयुग लोटली आहेत तरी ते बाहेर आले नाही आहेत. हे आपण खरं तर पहिल्यांदा पाहिलेलं आहे. कंठात रामनाम धारण केल्यानेच ते शिव झालेत. जीव शिव दोन्ही बालके तुवा वाढविलीस कौतुके. जीव तुझे स्वरूप नोळखे म्हणून पडला आवर्ती. आवर्ती म्हणजे जन्ममरणांच्या फेऱ्यात जीव म्हणजे सामान्य माणूस सापडला. परंतु शिव तुझे स्मरणी सावचित्त म्हणून तो नित्यमुक्त. ब्रह्मानंद पद हाता येत तुझे कृपे रामराया. शिवांनी तुझ्या नामस्मरणात आपलं चित्त पूर्ण एकाग्रतेने, समर्पण भावनेने एकरूप केल्यामुळे शिवाच्या हातात ब्रह्मानंद पद आलेलं आहे. ते ईश्वर झालेत. यक्कंठे धार येत चं केवढं ज्वलंत उदाहरण आहे बघा.
सर्वसामान्य मानवसुद्धा याप्रमाणे वागून सर्व सिद्धी हस्तगत करू शकेल. प्रामुख्याने अशा 8 सिद्धी आहेत. 1. अणिमा म्हणजे शरीर लहानात लहान म्हणजेच सूक्ष्म करणं. दुसरं आहे महिमा, शरीर मोठ्यात मोठं प्रचंड पर्वतकाय करणं. ओके, तिसरं आहे लघिमा, शरीराचं वजन कमीत कमी करणं. 4 आहे प्राप्ती, सर्व प्राण्यांच्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतांच्या रूपाने संबंध घडणं. 5. गरिमा, शरीराचं वजन जास्तीत जास्त वाढवणं. 6. ईशित्व म्हणजे ईशिता, कशावरही प्रभुत्व, शक्तीची मायेची जी प्रेरणा त्याचा अनुभव घेणं. 7. वशित्व वशिता, वश करणं, विषय भोगत असतानाही त्या ठिकाणी आसक्ती न होणं. 8. प्राकाम्य, ज्या सुखाची इच्छा करावी ते सुख अमर्याद प्राप्त होणं. योगानंदांना सोन्याचा राजवाडा प्राप्त झाला होता, हे योगी कथामृतातलं आहे. अशा अष्टसिद्धी प्राप्त झालेला मनुष्य जगातील हवी ती गोष्ट मिळवू शकेल, म्हणजेच अखिल जगात जगज्जेता म्हणून प्रसिद्ध होईल. आणि हे केवळ राम नावाच्या जपाने. जगज्जैत्रैक मंत्रेण रामनाम्नाभिः रक्षितम, म्हणजे त्याला जगात कुठलंही कसलंही भय राहणारच नाही, असणारच नाही. अशा रामनामाने मंत्रवलेला गंडा, दोरा किंवा अंगारा भरून तयार केलेला ताईत जर गळ्यात बांधला तर अष्टसिद्धी हस्तगत होतील, सर्व कार्यात यश मिळेल, त्याचं सर्व संकटापासून रक्षण होईल. आणि विशेषतः ज्या रविवारी पुष्य नक्षत्र असेल त्या दिवशी जर रामनामाने किंवा रामरक्षा स्तोत्राने मंत्रवलेला ताईत गळ्यात घातला किंवा दंडात घातला तर आत्ता सांगितलेली फलप्राप्ती निस्संशय होईल. काही कारणांमुळे रविवार आणि पुष्य नक्षत्र हा योग साधता आला नाही तर कोणत्याही वारी आलेलं पुष्य नक्षत्र चालेल. अमावस्या अगर पौर्णिमा या दिवशी रात्री 12 वाजता शुचिर्भूतपणे रामरक्षेचे 11 पाठ करीत मंत्रवलेला अंगारा अगर दोरा अगर ताईत देखील हीच फळं प्राप्त करून देतात. 14वा श्लोक घेऊया. वज्रपुंजरनामेधम यो राम कवचम स्मरेत, अव्याहताज्ञ सर्वत्र लभते जयमंगलम. इंद्राचं वज्र जे मोठमोठे पर्वत चूर्ण करू शकतं, अशा वज्राचा पिंजरा जर केला तर त्यात कोणतीही वस्तू अगर कोणीही मनुष्य किंवा इतर प्राणी पूर्णपणे सुरक्षित राहू शकतील. म्हणजेच तो वज्रपंजर म्हणजे वज्राचा पिंजरा आपलं अत्यंत संरक्षक असं कवच होऊ शकेल. तसंच हे रामकवच आहे. रामरक्षा स्तोत्र असल्यामुळे या स्तोत्रालाही वज्रपंजर असं नाव दिलेलं आहे. याचं नुसतं स्मरण जो करतो त्याची आज्ञा अबाधितपणे सर्वत्र मानली जाते आणि त्याला सर्व ठिकाणी जय मिळून त्याचं कल्याण होतं. त्याला मंगल शुभ गोष्टीच प्राप्त होतात. सप्तशतीमध्ये अध्याय 12व्यात श्लोक आहे 29वा, तोही अशाच अर्थाचा आहे. सर्वा बाधासु घोरासु वेदना भरदितोपि वा स्मरण ममैत चरितम नरो मुच्यते संकटात. म्हणजे सर्व प्रकारच्या घोर बाधांमुळे वेदनांनी कासावीस झालेला मनुष्य माझ्या ह्या चरित्राचं नुसतं जरी स्मरण करीत राहिला तरीही तो संकटातून मुक्त होतो. रामरक्षा स्तोत्रातील 12वा श्लोकही अशाच अर्थाचा आहे. त्या श्लोकात प्रभू रामचंद्रांच्या वेगवेगळ्या नावांच्या नुसत्या स्मरणाने पापाचं निरसन होतं आणि सर्व प्रकारचे सुखोपभोग प्राप्त होऊन अंतिम मोक्ष प्राप्त होतो. तर या 14व्या श्लोकात रामरक्षा स्तोत्रांचा महिमा वर्णन करून त्या स्तोत्राचं जरी नुसतं स्मरण केलं तरी काय काय प्राप्त होतं त्याचं वर्णन केलेलं आहे. दोन्ही ठिकाणी फक्त स्मरण मात्रे काय फळ मिळतं, काय फळ लाभतं हे सांगितलेलं आहे. सप्तशतीमध्ये फक्त दुर्गादेवीच्या स्मरणामुळे तसंच तिच्या चरित्राचं नुसतं स्मरण केलं तरी माणसाला काय फलप्राप्ती होते हे सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी वासुदेवानंद सरस्वती रचित
मंत्रात देखील केवळ स्मरण मात्रे श्री दत्तगुरू मानवाला भवसंकटातून तारतात, त्यांचा उद्धार करतात हेच सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे दत्तमाला मंत्रात देखील स्मरणमात्र संतुष्टाय अशा दत्तगुरूंना, केवळ स्मरण केल्याने संतुष्ट प्रसन्न होणाऱ्या दत्तगुरूंना नमस्कार असो असंच म्हटलेलं आहे. वज्रपंजर नामेदम यो राम कवचम स्मरेत. यात केवढा गूढ अर्थ भरला आहे याचा उलगडा झाल्यानंतर मन खरोखर अचंबित होतं. युद्धात सैनिकांना चिलखत घालावं लागतं, व्यवहारात स्वधर्माचरण सत्याचरण हे कवच लागतं आणि प्रभू रामचंद्र स्वतः स्वधर्माचरणी आणि सत्यचरणीच होते. अशा रामचंद्रांचं रक्षास्तोत्र हे साक्षात वज्रपंजर कवचच आहे. आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे या कवचाच्या नुसत्या स्मरणाने देखील नुसतं रक्षणच नाही तर इतरही प्रचंड लाभ होतात. आजचा भाग इथेच आपण संपवणार आहोत. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.